स्वामी समर्थ. स्वामी मला तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते. माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला सांगणार आहे गुरुपौर्णिमा निमित्त जी गुरुपौर्णिमा आलेली आहे 10 जुलै रोजी, त्या गुरुपौर्णिमा निमित्त आज मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली आणि स्वामी समर्थ महाराजांना अतिशय प्रिय अशी ही सेवा, जी सेवा केल्याने माणसाच्या आयुष्याचं कल्याण होतं, सोनं होतं, त्याच्या आयुष्यामध्ये जे संकट आहे, दुःख आहे, व्याधी आहे त्यांचं निवारण होत असतं. जे आपले काही स्वप्न आहे, आकांक्षा आहे, घराचं वास्तूचं स्वप्न आहे, लग्नाचं आहे, मुलं बाळांचं आहे, ते सुद्धा ह्या एका सेवेने पूर्ण होत असतं. ही सेवा अतिशय प्रभावशाली आहे. जो कोणी करतो त्याच्या आयुष्याचं सोनं हे निश्चित होत असतं, हे 100% गॅरंटी आहे. आणि जे स्वामी भक्त आहेत त्यांना याची प्रचिती आलेली आहे. भरपूर असे स्वामी भक्त आहेत जे हे पारायण करतात, त्यांच्या आयुष्याचं सोनं झालेलं आहे, त्यांच्या मनातल्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत. बघा, जे गुरु असतात, आपले गुरु माऊली असतात, आपले गुरु असतात, आता तुमचे कोणतेही गुरु असू द्या, तुमचे जे गुरु असतील त्यांची जर तुम्ही सेवा केली तर एका टायमाला आपला देव तरी आपल्या कामी येत नाही. म्हणजे आपण हात मारल्यावर, पण आपले गुरु आपण ज्यावेळी संकटामध्ये असतो आणि आपल्या गुरूंना जर आपण आवाज दिला तर ते धावून येत असतात, आपल्या संकटांचा दुःखांचा ते नाश करत असतात. त्यामुळे आपल्याला ह्या गुरुपौर्णिमेला आपल्या गुरूंसाठी ही एक अतिशय प्रभावशाली सेवा करायची आहे. ही सेवा अतिशय साधी सिंपल आहे. याला जास्त नियम नाही, खूप याला उपवास करावा लागत नाही, याला काही नियम करावे लागत नाही, याला कुठल्याच गोष्टीचं बंधन नाही. खूप अतिशय साधी आणि सिंपल अशी ही सेवा ही कोणीही करू शकतं. तुम्ही मुलं करू शकतात, स्त्री करू शकते, पुरुष करू शकतो, ज्याला जो जॉब करतो, लहान बाळ आहे, कोणीही ही सेवा करू शकतात. फक्त मनाने आणि श्रद्धेने ही आपल्याला सेवा करायची आहे, संकल्पयुक्त. कारण की संकल्प घेतल्यावर जर आपण कुठली सेवा केली तर त्याचं जे फळ आहे ते आपल्याला तात्काळ मिळत असतं. म्हणजे त्याचं फळ आपण केल्यानंतर आपल्याला लगेच मिळत असतं, असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे ही सेवा आपल्याला कशा प्रकारे करायची. तर ही सेवा करण्यासाठी मी तुम्हाला आता सांगणार आहे की बघा, ही सेवा केल्याने आपल्याला 100% याचा फायदा होतो आणि अनंत पुण्याची प्राप्ती तर होते, पण आयुष्याचं सोनं सुद्धा निश्चित होत असतं. बघा, तुमचाच एक काही संकल्प असेल. बघा, पहिल्याच दिवशी आपल्याला संकल्प करायचा आहे. संकल्प करण्यासाठी आता तुम्ही 20 जून पासून ही सेवा सुरू करू शकतात, त्याच्या अगोदर सुद्धा करू शकतात. 14 तारखेला 15 तारखेला जर प्रॉब्लेम असेल तर प्रॉब्लेम गेल्यानंतर सुद्धा हे मानसिक धर्मामध्ये 4 दिवस सोडून आपल्याला ही सेवा करायची आहे. जर तुम्हाला सुतक पडलं, अचानक तुम्ही सेवा करायला घेतली, सुतक पडलं तर सुतकामध्ये ही सेवा करायची नाही. संपूर्ण सुतक संपल्यानंतर तुम्ही ही सेवा चालू ठेवायची आहे. भले गुरुपौर्णिमा गेली तरी सुद्धा चालेल. तर ही सेवा आपल्या गुरूंची सेवा आहे. तर काय करायचं, मानसिक धर्म, आता बघा हा जो पिरियड असतो हा भरपूर स्त्रियांचा मानसिक धर्माचा पिरियड असतो. त्यावेळेस आपला म्हणजे पिरियड गेल्यानंतर आपल्याला ही सेवा सुरू करायची आहे. तर तुमचे आता तुम्हाला माहीत आहे की माझी पुढं 20 तारखेला आहे, 18 तारखेला आहे, तर तुम्ही ते गेल्यानंतर सुरू करा. किंवा कोणाला माहीत असेल की 30 तारखेनंतर आहे तर तुम्ही अगोदर सुरू केली तरी सुद्धा चालेल. आता तुम्ही 14ला सुरू करू शकतात, 12ला करू शकतात, 15ला, 16ला, जशी तुम्हाला वाटेल तशा प्रकारे आपल्याला ही सेवा सुरू करायची आहे. आता सेवा सुरू करण्यासाठी काय करायचं, बघा, हा जो ग्रंथ आहे बघा, स्वामी समर्थ सारामृत, चरित्र सारामृत, हा जो ग्रंथ आहे स्वामी समर्थ केंद्रामध्ये मिळतो. कुठल्याही शॉपमध्ये तुम्ही विचारा त्या ठिकाणी मिळतो. याच्यात 21 अध्याय आहेत, म्हणजे 21 अध्याय आहेत. पूर्ण 21 अध्याय पठण केल्यानंतर एक पारायणाचं फळ आपल्याला मिळत असतं. तशाच प्रकारे ही जी सेवा आहे तर ही सेवा कशी करावी, तर बघा, पूर्ण 1 ते 21 अध्याय पठण करायचे, तेव्हा एक पारायण होत असतं. तर असं तुम्हाला रोज म्हणजे 21 दिवसापर्यंत संपूर्ण 1 ते 21 अध्याय पठण करायचे आहे. म्हणजे तुमचं एक पारायण झाल्यानंतर असं 21 दिवसापर्यंत, म्हणजे 10 जुलैपर्यंत, म्हणजे 20 तारखेला जर तुम्ही सुरू केलं 20 जूनला तर 10 जूनपर्यंत 21 दिवस होतात. तर 21 दिवसापर्यंत तुमचं हे पारायण म्हणजे 21 पारायणाचं फळ तुम्हाला मिळत असतं. तर बघा, आता कुणाला खूप वेळ असतो तर कोणी दोन पण करू शकतं. ज्यांचं फास्ट वाचण्याचं सवय आहे, खूप फास्ट वाचन होत असतं तर ते 2 सुद्धा करू शकतात. पण एवढी घाई गडबड करू नका. आपल्याला खूप निवांत आणि शांतपणाने ही सेवा करायची आहे. ज्या वेळेस तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेस, फक्त 12-12:30च्या दरम्यानमध्ये आपल्याला ही सेवा करायची नाही. तुम्ही
सकाळी करू शकतात, दुपारी करू शकतात, रात्री करू शकतात, संध्याकाळी करू शकतात। ज्या वेळेस तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेस तुम्ही ही सेवा करायची। संकल्प करायचा, देवाजवळ बसायचं, संकल्प करायचा की मी या कामासाठी मी तुमची ही सेवा करते, गुरुपौर्णिमापर्यंत माझ्या मनातली इच्छा पूर्ण व्हावी समर्था असं म्हणायचं आहे आणि आपल्याला संकल्प करायचा आहे। त्या दिवसापासून आपल्याला कंटिन्यू 21 दिवसापर्यंत ही सेवा करायची आहे। बघा संपूर्ण पुस्तक वाचायचं आहे तर तुम्ही ही एक सेवा करू शकतात। ही एक सेवा झाल्यानंतर दुसरी जी सेवा आहे ती सांगते। दुसरी जी सेवा आहे ती 11 माळी स्वामी समर्थ महाराजांचा जप, म्हणजे तुम्ही 11 माळी स्वामी समर्थ महाराजांचा जप केला तर ही सुद्धा एक सेवा आहे। ही 21 दिवसापर्यंत तुम्हाला करायची आहे। याच्याने सुद्धा अनंत पुण्याची प्राप्ती होते। आपण जी माळ जपत असतो त्याचे जे मणी असतात त्या ज्या वेळेस आपण नामस्मरण करत असतो त्यावेळेस आपण जे बोलतो ते ब्रह्मांडापर्यंत पोहोचतं आणि त्याचं फळ आपल्याला खूप चांगल्या प्रकारे प्राप्त होत असते। ही दुसरी सेवा आहे। तिसरी सेवा आहे तारक मंत्र, अतिशय प्रभावशाली आहे। तारक मंत्र खूप छोटा आहे। तुमच्याजवळ तारक मंत्राचं पुस्तक नसेल तर यूट्यूबवर PDF काढायचं, तारक मंत्राचं PDF काढायचं, खूप छोटं आहे। तुम्हाला ते 21 वेळेस 11 वेळेस असं पठण करायचं आहे 21 दिवसापर्यंत। ही दुसरी सेवा आहे, म्हणजे तिसरी सेवा आहे। याच्यातल्या तुम्ही कुठलीही एक सेवा करू शकतात। उठा बसता स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण सुद्धा करू शकतात। उठा बसता कुठंही जा, कुठंही या, काहीही करा, जॉब करा, काहीही करा, स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण सतत आपल्या मुखामध्ये पाहिजे। काम करताना, झोपताना, बाहेर जाताना, कुणाशी गप्पा मारताना आपल्या मनामध्ये तो मंत्र चालू असावा। याला सुद्धा एक स्वामी समर्थ म्हणजे स्वामी महाराजांची सेवा म्हटली गेलेली आहे। ही सेवा जर तुम्ही 21 दिवसापर्यंत केली तर असं म्हटलं गेलेलं आहे जर आपण म्हणजे 1 महिन्यापर्यंत किंवा 2 महिन्यापर्यंत सलग आपल्या मुखातून हे नामस्मरण कोणत्याही देवाचा सुद्धा तुम्ही जर पठण करत राहिला तर तुम्ही जे बोलणार ते सत्यात उतरतं असं सुद्धा शाश्वती आहे। हे सत्य आहे आणि हे होतच, तुम्ही अनुभव घेऊन बघा। ती ही चौथी सेवा आहे। आणि 5वी सेवा सांगते घोर अष्टक। हे घोर अष्टक 5च ओवींचं आहे। खूप सोपं आहे, वाचायला थोडं अवघड जातं। अगोदर यूट्यूबवर लावायचं, नसेल येत तर हळूहळू आवाजात वाचायचं। यूट्यूबवर लावून त्याच्यावर हे फिरवायचं, बोट फिरवायचं, तरी सुद्धा हे घोर अष्टक सुद्धा अतिशय प्रभावशाली आहे। याच्याने सुद्धा संकटांपासून आपलं निवारण होतं, मनातल्या इच्छा पूर्ण होतात, कोणती का इच्छा असते ना ती पूर्ण होते। तर ह्या गुरुपौर्णिमापर्यंत आपल्याला ह्या सेवांमधून कोणती पण एक सेवा जी तुम्हाला जमेल ती सेवा तुम्हाला करायची आहे। गुरुची सेवा आपल्या हातून घडणं हे खूप पुण्याचं काम आहे। कारण की भरपूर जण गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुदक्षिणा घेतात, गुरु करतात। पण आमच्या इथं असं म्हटलं गेलेलं आहे, बघा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी परंपरा आहे, पण आमच्या याच्यात असं म्हणतात की जोपर्यंत आपला नवरा जिवंत आहे तोपर्यंत आपला गुरु आहे। नंतर म्हणजे आपल्या नवऱ्यानंतर आपण गुरु करू शकतो, पण जोपर्यंत आपला नवरा जिवंत आहे तोच आपला गुरु आहे। आपले आई वडील आपले गुरु आहे। आपण ज्या देवांना भजतो ते आपले गुरु आहेत। तर तुम्हाला गुरुदक्षिणा घ्यायची असेल तर निश्चितच घ्या। गुरुदक्षिणा घेतल्याने आपण जे मंत्र पठण करतो, मंत्राचं उच्चारण करतो ते आपलं फलदायी ठरतं, म्हणजे त्याचं फळ अनंत आहे। ते फळ आपल्याला तात्काळ मिळतं। आपण केलेली पूजा देवापर्यंत निश्चितच पोहोचते असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे। तर ह्या ज्या सेवा आहे त्या करून बघा। खूप साध्या सिंपल सेवा आहे, याला जास्त नियम नाही। नियम म्हणजे काय आहे, 21 दिवसापर्यंत आपल्याला मांसाहार करायचा नाही। बघा तुम्हाला जर सेवा करायची आहे ते ह्या 3-4 गोष्टी तुम्हाला सोडाव्या लागेल। शक्य असेल तर पर अन्न खाऊच नका। आपण जे सेवा करतो त्याचे जे पुण्य असतं ते दुसऱ्याला मिळत असतं, त्याच्यामुळे पर अन्न घेत नाही, कारण की अन्नापासूनच आपल्याला दोष लागत असतो। त्यामुळे पर अन्न घ्यायचं नाही, मांसाहार करायचा नाही आणि शक्यतोवर ब्रह्मतत्वाचं पालन करायचं। तर अशा गोष्टी आहेत जे संकल्पयुक्त जर करणार असणार तर फळ लवकर प्राप्त होण्याकरता तर तुम्हाला ह्या गोष्टींचं त्याग करायचा आहे 21 दिवसापर्यंत। बघा करून बघा। गुरुपौर्णिमा 10 जुलै रोजी आहे, तोपर्यंत आपल्याने जर जेवढी सेवा होईल तेवढी सेवा करण्याचा प्रयत्न करा, त्याचं फळ खूप मोठं आहे। बघा आपल्याने आपल्या गुरूंची सेवा जास्त होत नसेल तर हा जो काळ आहे या काळामध्ये आपल्याला आपली गुरूंची सेवा करायची आहे। त्यांचं पुण्य, त्यांचा आशीर्वाद आपल्याला आपल्या घरावर, आपल्यावर, आपल्या परिवारावर राहू द्यायचा आहे। त्याच्यामुळे गुरूंची सेवा जेवढ्या प्रकारे होईल तेवढ्या प्रकारे करण्याची प्रयत्न करा। मनामध्ये जे काही
तुमची इच्छा असेल तर संकल्पयुक्त तिथं पहिल्या दिवशी बोलून दाखवा देवाजवळ आणि कंटिन्यू 21 दिवसापर्यंत अशा प्रकारे सेवा करा। बघा हे जे पुस्तक आहे याच्यात जे जे अध्याय आहे ते खूप छोटे छोटे आहे, खूप छोटे आहे, इझिली कोणीही वाचू शकतं। याला वाचायला जास्त वेळ लागत नाही, 1 ते 1.5 तास लागतो। फास्ट वाचायला गेलं तर 1 तासामध्ये 21 अध्याय आरामात होत असतात। आणि जर समजा तुमच्याने 21 अध्याय नाही झाले एका दिवसामध्ये तर तुम्ही काय करायचं, लहान बाळ आहे, जॉब आहे किंवा काहीतरी घरातली भरपूर कामं असतात, स्त्रीच्या मागे भरपूर कामं असतात, तर आपण काय करायचं 11 अध्याय सकाळच्या टायमाला वाचायचे आणि नंतरचे जे 11 आहे ते संध्याकाळच्या टायमाला वाचायचे। म्हणजे असे तुमचे 21 अध्याय होतील, म्हणजे 1 पारायण होईल एका दिवसामध्ये। अशा प्रकारे सुद्धा तुम्ही करू शकतात। तर अशा प्रकारे करा, आयुष्याचं सोनं करा, मनातल्या इच्छा पूर्ण करा। आणि माझं चॅनल तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, इतरांना सुद्धा पाठवा। श्री स्वामी समर्थ।